हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 9 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले। सगळ्यात आधी तर लावण्याने अर्णवशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस ईश्वरी अर्णवसाठी टिफिन घेऊन ऑफिसमध्ये पोहोचली आणि अर्णव आणि लावण्याला एकमेकांच्या इतकं जवळ पाहून तिचा खूप जळफळाट झाला। म्हणजे आता ईश्वरी ही अर्णवच्या प्रेमात वेडी झालीये। आपल्या नवऱ्याला एखाद्या दुसऱ्या मुलीच्या इतके जवळ पाहून तिचा जळफळाट होतोय आणि तिने लावण्याला चांगलंच सुनावलं। लावण्याला तिने अर्णवच्या केबिन बाहेर हकललं आणि मग स्वतः ती अर्णवला स्वतःच्या हाताने खाऊ घालणार आहे। म्हणजेच या दोघांच्या खुल्लम खुल्ला रोमांसला सुरुवात होणार आहे। तर मैत्रिणींनो, हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लावण्या आणि राजेश हे दोघे मिळून एक मास्टर प्लॅन बनवतात। तेव्हा लावण्या ही राजेशला थँक्यू म्हणते की जीजू तुम्ही मला एवढी भारी आयडिया सुचवली। तर राजेश तिला आणखीन मोठं करतो आणि म्हणतो, अगं लावण्या, तू अर्णवसाठी एकदम फिट आहेस, एकदम बेस्ट आहे आणि मला आता कळून चुकलंय की तूच या घरची सून बनण्याचे खरे लायक आहे। अर्णव आणि ते ईश्वरीची जोडीच सूट होत नाही, ईश्वरी त्या अर्णवला सूट होत नाही। खरं तर तुमच्या दोघींची जोडी व्हायला हवी, म्हणूनच मी तुला सपोर्ट करतोय। आज तू मस्तपैकी अर्णवला दिवसभर ऑफिसला घेऊन जा, त्याच्याबरोबर वेळ घालव। लावण्या म्हणते, हो जीजू, आज मी अर्णवला दिवसभर बिझी ठेवणार आहे, त्याच्याबरोबरच राहणार आहे आणि त्याला हे पटवून देईल की तुझ्यासाठी मीच योग्य आहे। आपल्या दोघांची जोडी जमते बनते, तुझ्या आणि ईश्वरीची नाही। आणि तुम्ही मला ही आयडिया दिली त्यासाठी खूप खूप थँक्यू। तर राजेश म्हणतो, हा तर माझा फक्त खारीचा वाटा आहे, तुझ्यासाठी मी एवढं पण नाही करू शकत का? एकदा का ईश्वरी अर्णव एकमेकांपासून वेगळे झाले आणि तू अर्णवची बायको बनून या घरची सून म्हणून या घरात आली की मी मोकळा। म्हणजे मला या घरची आणि अर्णवची कोणतीच काळजी राहणार नाही, कारण अर्णवसाठी तू एकदम योग्य आहे आणि तूच त्याला सांभाळू शकतेस। हे सगळं ऐकून लावण्या खूप खुश होते। तर राजेश मनातल्या मनात विचार करतो की जा तू त्या अर्णव बरोबर दिवसभर त्याला ऑफिसला घेऊन जा। तू त्याला दिवसभर ऑफिसला घेऊन गेली म्हणजे माझी मिस इंदोर, माझी जिलेबी येथे राहील, एकटीच राहील आणि दिवसभर मी तिच्याबरोबर वेळ घालवणार, किती मजा येईल ना, असे मनातल्या मनात तो मांडे रचू लागतो। आणि आज दिवसभर ईश्वरी बरोबर वेळ घालवायचा, माझ्या इंदोरी जिलेबी बरोबर वेळ घालवायचा असा विचार करून तो खूप खुश होतो। तर इकडे ईश्वरी मात्र अर्णवसाठी डबा बनवत असते। ती आपल्या मोलकरणीला सांगते, आज अर्णव सरांनी नाश्ता केला नाही, त्यांना ऑफिसला जायचंय, मी त्यांच्यासाठी छान जेवण बनवते, त्यांचा डबा भरते, त्यांना सुद्धा आवडेल। या मोलकरणीलाही आनंद होतो। ईश्वरी म्हणते, पण एक आयडिया करू का? अर्णव सरांनी माझ्यासाठी एवढं केलंय, त्यांना थँक्यू म्हणायचंच राहिलं। या डब्यामध्ये मी थँक्यू सर अशी स्टिकी नोट लावते। त्या मोलकरणीला विचारते, ताई स्टिकी नोट कुठे आहेत? ही मोलकरणी सांगते, ते तर स्टडीमध्ये असतील। ईश्वरी ही स्टडीमध्ये जाते। तर त्याच वेळेस अर्णव आणि मामा खाली येतात आणि अर्णवला ऑफिसला जायची घाई असते। लावण्या तेथे येते। लावण्याला समजतं की अर्णव हा ईश्वरीची वाट पाहतोय। तर अर्णव हा ईश्वरीला शोधत असतो, त्याची नजर ईश्वरीला शोधत असते। आज लग्नानंतर पहिल्यांदा ऑफिसला जायचंय, दिवसभर ईश्वरी दिसणार नाही, त्यामुळे ऑफिसला जाण्याआधी तिला भेटायचं, तिला नजर भरून पाहायचं असा विचार अर्णव करतो। त्याचं लक्ष किचनकडेच असतं, पण ईश्वरी ही किचनमध्ये नसते, ती स्टडीमध्ये स्टिकी नोट आणायला गेलेली असते। लावण्याला हे समजतं की अर्णव ईश्वरीची वाट पाहतोय, त्यामुळे ती त्याच्या मागे घाई करत असते। अरे अर्णव, चल आपलं लवकर जायचंय, आपल्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे, नवीन कलेक्शन बद्दल आपल्याला बोलायचंय, रस्त्यात ट्रॅफिक लागेल, आपल्याला उशीर होईल। पण अर्णवचं लावण्याकडे लक्षच नसतं, तो ईश्वरीला शोधत असतो। पण खूप वेळ झाला तर ईश्वरी काही येत नाही, त्यामुळे त्याचाही नाईलाज होतो। लावण्य त्याला म्हणते, कोणाची वाट पाहतोय तू? चल लवकर, आपल्याला उशीर होईल। अर्णवचा नाईलाज होतो आणि तो लावण्याबरोबर घराबाहेर पडतो। तर तेवढ्यात ईश्वरी परत येते। तिने या स्टिकी नोटवर थँक्यू सर लिहिलेलं असतं। ती हा टिफिन भरते आणि म्हणते, सरांना हे वाचून खूप आनंद होईल, मी त्यांना थँक्यू म्हटलंय म्हणून ते सुद्धा खूप खुश होतील। ती म्हणते, चला आता सर आले की त्यांना हा टिफिन देते। तर ही मोलकरीण सांगते, अर्णव सर तर आत्ताच घराबाहेर गेले, ऑफिसला जायला निघाले। हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो। ती पटकन हा डबा अर्णवच्या टिफिन बॅगमध्ये भरते आणि बाहेर धावत येऊ लागते। पण अर्णव आणि लावण्या तेथून निघून गेलेले असतात। ईश्वरी त्यांच्या गाडीमागे धावते, अर्णव सर, अर्णव सर, पण अर्णव काही ऐकत नाही आणि निघून जातो। ईश्वरी खूप दुःखी होते। मामा तिला विचारतो, काय ईश्वरी,
अर्णव लावण्याबरोबर गेला म्हणून दुःखी झालीये की त्याला डबा नाही देता आला म्हणून दुःखी झालीये? ईश्वरी म्हणते दोन्हीमुळे. मामा विचारतो काय बोलली? ईश्वरी काही नाही म्हणते. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि म्हणतो वहिनी हा डबा माझ्याकडे दे, मी स्वतःच्या हाताने दादाला देईल. ईश्वरी विचारते खरंच तुम्ही द्याल का? आकाश म्हणतो हो नक्की देईल. ईश्वरी त्याला सांगते मग त्यांना स्वतःच्या हाताने हा डबा उघडायला सांगा आणि झाकण पाहायला सांगा. तेव्हा आकाश विचारतो त्यावर काही स्पेशल आहे का? ईश्वरी म्हणते तुम्ही फक्त एवढं सांगा. आकाश म्हणतो ॲट युअर सर्व्हिस मॅम, तुमची इच्छा ही माझी कमांड आहे, मी नक्कीच असंच करेल. तेवढ्यात राजेश तेथे येतो आणि ईश्वरीकडे वाकड्या नजरेने पाहू लागतो. मामाला समजतं की ईश्वरी आज दिवसभर घरी आहे. हा राजेश नक्कीच तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करणार. त्याला एक आयडिया सुचते आणि तो ईश्वरीला म्हणतो ईश्वरी याच्यापेक्षा भारी आयडिया माझ्याकडे. फक्त आकाश बरोबर डबा पाठवण्यापेक्षा तूच आकाश बरोबर जा ना ऑफिसमध्ये, अर्णवला सरप्राईज दे, त्याला सुद्धा आनंद होईल आणि स्वतःच्या हाताने त्याला हा डबा दे आणि जीव सुद्धा घाल. ईश्वरीला खूप आनंद होतो. तर राजेशला मोठा धक्काच बसतो आणि तो मामाकडे मोठे मोठे डोळे करून पाहू लागतो. ईश्वरी मामाला विचारते खरंच असं होईल का? मी जाऊ का खरंच आकाश बरोबर? तर तो म्हणतो हो ईश्वरी जा. त्यामुळे आकाश सुद्धा खुश होतो. ईश्वरी आणि आकाश हे दोघेही ऑफिसला निघून जातात. तर राजेश हा मामाकडे एक्सप्रेशन देतो की काय भारी आयडिया केलीये. मामा सुद्धा म्हणतो मग भारी आयडिया का फक्त तुलाच करता येतात का? त्यानंतर हे दोघेही एकमेकांना टस्सल देऊ लागतात, एकमेकांकडे रागाने पाहू लागतात. पण मामाने चांगलाच डाव टाकलेला असतो आणि राजेशचे सगळे प्लॅन फ्लॉप केलेले असतात. इकडे ऑफिसमध्ये अर्णव आपल्या एम्प्लॉयला सांगतो मी कोणतेच जुने डिझाईन अप्रूव्ह करणार नाहीये, मला सगळे फ्रेश डिझाईन हवे, ते सुद्धा लवकरात लवकर. एम्प्लॉय हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. तर लावण्या ही अर्णव जवळ येते, चक्क त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्याला आपले नवीन डिझाईन्स पेपर्सबद्दल सांगू लागते. लावण्याचा हा प्लॅन असतो की अर्णवच्या शक्य तितकं जवळ जायचं, अर्णवला याची जाणीव करून द्यायची की तीच त्याच्यासाठी योग्य आहे आणि ईश्वरी त्याला सूट होत नाही. ईश्वरीशी लग्न करून त्याने खूप मोठी चूक केली आहे. पण अर्णवच्या मनात असं काहीच नसतं. अर्णवचं फक्त ईश्वरीवर प्रेम आहे, त्यामुळे तो लावण्याकडे लक्ष सुद्धा देत नाही. लावण्या त्याच्या जवळ उभी आहे, लावण्या त्याच्या खांद्यावर हात ठेवलाय याबद्दल त्याला काहीच वाटत नाही. तो कामात गुंग झालेला असतो. पण लावण्या त्याच्या आणखीन जवळ येण्याचा प्रयत्न करत असते, त्याच्या पुन्हा पुन्हा जवळ येते. तेवढ्यात अर्णवला मात्र ईश्वरीची आठवण येते. तो विचार करतो आज सकाळपासून ईश्वरीला पाहिलं नाहीये, तिच्याशी बोललोही नाहीये आणि तो ईश्वरीला फोन करण्याचा विचार करतो. तो मोबाईल हातात घेऊ लागतो तर लावण्याला समजतं की नक्कीच हा ईश्वरीला कॉल करणार आहे. त्यामुळे ती म्हणते अर्णव हे पेपर जास्त महत्वाचे, यावर आधी साईन कर, पेपर्स नीट वाचून घे, मग काय करायचं ते कर. अर्णवचा नाईलाज होतो आणि तो हे पेपर्स वाचू लागतो आणि लावण्या त्याच्या आणखीन जवळ येण्याचा प्रयत्न करू लागते. ती एकटक त्याच्याकडे पाहत असते. अर्णवने एकदा तरी आपल्याकडे पाहावं अशी तिची इच्छा असते, पण अर्णव हा कामातच गुंग झालेला असतो. तर इकडे राजेश आणि मामी हे दोघे मिळून लगेचच लावण्याला कॉल करतात. लावण्या विचारते काय झालं, काही अर्जंट आहे का? मामी म्हणते हो अर्जंट आहे म्हणून तर तुला फोन केलाय. ती जबरदस्तीची सुनबाई ईश्वरी ऑफिसमध्ये आली अर्णवला डबा देण्यासाठी. हे ऐकून लावण्याला मोठा धक्काच बसतो. मामी म्हणते तिला लवकरात लवकर ऑफिसमधून कटव आणि घरी हाकलून दे आणि आपला जो प्लॅन तयार झालाय ना त्याच प्रकारे तू अर्णव जवळ राहा. लावण्या हो म्हणते आणि फोन कट करते. आता ईश्वरी येथे येईल असा विचार करून ती अर्णवच्या आणखीनच जवळ जाते, त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. त्याच्याकडेच एकटक पाहत राहते आणि त्याच वेळेस ईश्वरी अर्णवच्या केबिनमध्ये येते. ईश्वरी अर्णव आणि लावण्या या दोघांना एकमेकांच्या इतकं जवळ पाहून खूपच चिडते आणि लावण्याचा हात अर्णवच्या खांद्यावर आहे. ती अर्णवच्या इतक्या जवळ आहे, त्याच्याशी चिपकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ईश्वरीला खूप राग येतो, तिचा चांगलाच जळफाट होऊ लागतो. जरी ईश्वरी हे मान्य करत नसली की तिचं अर्णववर प्रेम आहे, तरी सुद्धा अर्णव आणि लावण्याला एकमेकांच्या इतकं जवळ पाहून तिचा चांगलाच जळफाट होतो आणि ती विचार करते ही चिपकूबाई का अर्णव सरांच्या इतक्या जवळ उभी आहे, नेहमी त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करते. आता मी काय करू, हिला अर्णव सरांपासून कसं दूर करू, हाच विचार ती करत असते. आणि त्याच वेळेस अर्णव हा दरवाजाकडे पाहतो आणि ईश्वरीला पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो विचारतो अरे ईश्वरी तू ऑफिसमध्ये कधी आलीस? ईश्वरी सांगते सर
तुम्ही आज सकाळी नाश्ताही नाही केला आणि डबाही नाही घेऊन गेले, म्हणून मी तुमच्यासाठी डबा घेऊन आलीये, जेवून घ्या. अर्णवला खूप आनंद होतो. तर लावण्या म्हणते, आता आमच्याकडे जेवायला वेळ नाहीये, आम्ही खूप महत्वाचं काम करतोय. तर ईश्वरी म्हणते, सर ऑफिसमध्ये सगळेच काम करतात, याचा अर्थ जेवायचं नाही असा होत नाही. जेवढं काम महत्वाचं आहे ना तेवढं जेवण सुद्धा महत्वाचं आहे. आधी जेवून घ्या आणि मग काम करा. पण अर्णव सुद्धा तिला समजावून सांगतो, ईश्वरी हे काम खूप महत्वाचं आहे, हे काम आधी करून घेतो आणि मग मी जेवेल. ईश्वरीचा नाईलाज होतो आणि ती म्हणते, ठीक आहे सर, तुम्ही स्वतःच्या हाताने डबा उघडा आणि डब्याच्या झाकणावर काय आहे ते पहा. तर अर्णव विचारतो, डब्याच्या झाकणावर काय? ईश्वरी सांगते, ते तुम्हाला डबा उघडल्यावरच कळेल. डब्यामध्ये जेवण आहे आणि दुसरं काय? अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी स्वतःच्या हाताने डबा उघडेल आणि झाकणावर सुद्धा पाहिल. ईश्वरी खुश होते. तर लावण्या तिला म्हणते, ठीक आहे, आता तू जा, आम्हाला खूप महत्वाचं काम आहे, डेडलाईन आहे, हे काम करायचंय. पण ते आणि जोपर्यंत ही चिपकू बाई अर्णव सरांजवळ आहे तोपर्यंत माझी इथून जाण्याची इच्छाच होत नाहीये, माझा पायच निघत नाहीये असा विचार ती करते. ती अर्णवला म्हणते, अर्णव सर तुम्ही नक्की खाऊन घ्या बरं का. तर लावण्या तिला सांगते, अगं बाई, येथे अर्णवच्या आवडीचं सगळं मिळतं, मेक्सिकन, इटालियन, आणि त्याला तेच आवडतं, तुझ्या डब्यातलं त्याला नाही आवडणार. तर लावण्याला लगेचच ईश्वरी उत्तर देते की बाहेरचं जेवण कितीही भारी असलं ना तरी घरच्या जेवणाची सर त्याला येत नाही. असं म्हणून ती लावण्य आणि स्वतःची तुलना करते की मी घरवाली आहे आणि तू बाहेरवाली आहे आणि तुझी आणि माझी तुलना कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे लावण्याला खूप राग येतो. ईश्वरी ही तेथेच थांबलेली असते. तर लावण्य तिला हकलून देण्याचा प्रयत्न करते की तू आता जा, अर्णव तुझ्या हातचा डबा खाईल, आम्हाला खूप महत्वाचं काम आहे, डेडलाईन आहे, हे काम पूर्ण करायचंय. पण लावण्य आणि अर्णवला असं एकत्र सोडून, एवढं जवळ सोडून तिचा पायच निघत नाही. आणि ती म्हणते, सर मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये, आधी तुम्ही जेवण करून घ्या. आधी पोटोबा मग विठोबा, पहिले जेवायचं मग काम करायचं. तुम्ही काम करतात मग बाकीच्या ऑफिसचे लोक जेवण करत नाही का? ते सुद्धा जेवण करतात, काम करतात, तसं तुम्ही सुद्धा जेवण करायचं आणि मग काम करायचं. असं म्हणून ती अर्णवच्या मागेच लागते. अर्णवचाही नाही, पण तुम्हाला कोणती जबाबदारीच मिळत नाही. मामी खूप खुश होते आणि म्हणते, तुम्ही एकदम खरं बोलताय जावई बापू, तुम्हीच मला ओळखलंय. पण मी तरी काय करू शकते, माझा नवरा मुलगाच मला सपोर्ट करत नाही. पण मी आता त्यांना चांगलंच फैलावर धरणार आहे आणि या खर्ची सगळी जबाबदारी मीच हातात घेईल. राजेश म्हणतो, मला तुमच्यामध्ये आणि मामामध्ये भांडण होवं असं वाटत नाही, पण ते मामा ईश्वरीला खूपच सपोर्ट करतात, हे मात्र चुकीचं आहे. त्यामुळे वल्लरी आणखीनच भडकते आणि म्हणते, थांबा जावई बापू, मी त्यांना चांगलंच फैलावर घेते आणि यानंतर ते काही ईश्वरीला सपोर्ट करणार नाही. हे सगळं ऐकून राजेश चांगलाच खुश होतो आणि आता मामाचं काही खरं नाही असं त्याला वाटतं. तर इकडे ईश्वरी अर्णवचं काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणते, मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये, आधी जेवण करायचं आणि मग सगळी बाकीची कामं करायची. लावण्य खूप चिडते आणि म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, आम्हाला डेडलाईन आहे, आम्हाला काम आहे, तू जा इथून. पण त्याच वेळेस आकाश तेथे येतो आणि म्हणतो, दादा एक काम कर, तू वहिनीचं ऐक, त्यांच्याबरोबर मस्त जेवण कर. वहिनी लग्नानंतर पहिल्यांदा येथे आली ना, तिच्या हातून खाऊन घे, मी या कामाचं पाहतो. लावण्या तू चल माझ्याबरोबर, कामाबद्दल जे काही असेल ते मला सांग तू. अर्णव आकाशला विचारतो, तू काय बाहेर उभं राहून सगळं ऐकत होतास का आमचं बोलणं? आकाश म्हणतो, काय समजायचं ते समज, पण तू आधी जेवण करून घे. तो विचारतो, तुला काही काम नाहीये का? आकाश म्हणतो, हो मला तर खूप काम आहे, माझा बॉस खूप स्ट्रिक्ट आहे, काम नाही केलं ना तर मला खूप सुनावतो. त्यामुळे तुम्ही दोघे जेवण करा, मी बाहेर जातो आणि माझं काम करतो. लावण्या तू चल माझ्याबरोबर, कामाचं जे काही असेल ते मला सांग. लावण्याला खूप राग येतो आणि ती तनफन करत बाहेर निघून जाते. तर आकाश म्हणतो, आता कबाब में हड्डी बाहेर गेलीये, तुम्ही दोघे मस्त जेवण करून घ्या. त्यामुळे ईश्वरी खूप लाजते. ईश्वरी ही अर्णवला म्हणते, अर्णव सर चला जेवण करायला, बसून नका राहू. ती अर्णवचा हात पकडते आणि म्हणते, चला अर्णव सर, एकदाची गेली ती. अर्णव विचारतो, कोण गेली, लावण्या का? ईश्वरी म्हणते, हो. अर्णव तिला विचारतो, तू त्याचीच वाट पाहत होती का की ही लावण्या कधी बाहेर जाते? ईश्वरी हो म्हणते आणि अर्णवचा हात पकडून त्याला सोफ्यावर बसवते आणि म्हणते, अर्णव सर तुम्ही तुमच्या हातानेच हा डबा उघडा. अर्णव हे डब्याचं झाकण उघडणार. ईश्वरी खूप खुश होते की अर्णवला ही स्टिकी नोट दिसणार, थँक्यू सर दिसणार आणि त्याला आनंद होईल. पण अर्णवने डबा उघडण्याआधीच त्याला एक महत्वाचा कॉल येतो.
तो ईश्वरीला सांगतो, तू डबा उघड, महत्वाचा कॉल आहे. तो फोनवर बोलू लागतो. ईश्वरी खूप चिडते. अर्णवने हा डबा उघडावा, स्टिकी नोट पाहावी अशी तिची इच्छा असते, पण अर्णव काही झाकणच उघडत नाही. ईश्वरी हे डबा उघडण्याचं नाटक करते आणि म्हणते, सर माझ्याकडून उघडतच नाहीये, खूप अवघड आहे. आणि ती अर्णवच्या हातात हा डबा देते. अर्णव सहजरित्या हे झाकण उघडतो, पण डब्याच्या झाकणावर स्टिकी नोट लावलीये हे त्याला माहीत नसतं. तो ही स्टिकी नोट आणि हे झाकण बाजूला ठेवून देतो आणि म्हणतो, पाहिलं का किती सोपं होतं. तो दुसरा डबा उघडतो, त्यात डाळ असते आणि ही डाळ खाली सांडते. अर्णव सॉरी म्हणतो आणि चक्क या स्टिकी नोटकडे न पाहता ही स्टिकी नोट घेतो आणि ही डाळ पुसतो. ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरी चिडून म्हणते, हे काय केलं सर तुम्ही, त्या स्टिकी नोटने कशाला पुसलं. अर्णव विचारतो, एवढी का भडकते, साधी स्टिकी नोट तर होती. तर ईश्वरी म्हणते, साधी स्टिकी नोट नव्हती, खूप महत्वाची होती. अर्णवला समजतच नाही की एका साध्या कागदासाठी ईश्वरी एवढी का हायपर होते, एवढी का चिडलीये. पण या स्टिकी नोटवरच ईश्वरीने थँक्यू सर लिहिलेलं असतं आणि त्यासाठीच ती एवढी धावपळ करत येथे आलेली असते हे काही अर्णवला माहीत नसतं. त्यामुळे ती मात्र दुःखी होते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आपला एक प्लॅन तर फ्लॉप झाला. त्यामुळे ईश्वरी ही अर्णवसाठी चक्क एक बुके मागवणार आणि अर्णवला आता हा पुष्पगुच्छ देऊन त्याला थँक्यू म्हणायचं असं ती ठरवणार. तर इकडे अर्णवला या स्टिकी नोटवर दिसेल की ईश्वरीने त्याला थँक्यू सर असं लिहिलं होतं. त्यामुळे तो खूप खुश होतो. पण त्याची ही स्माईल पाहून, ईश्वरीबद्दलचं प्रेम पाहून लावण्याचा मात्र चांगला जळफळाट होईल. तर ईश्वरी ही तिच्या रूममध्ये हा बुके घेऊन जाणार आणि तिला ही घेऊन जाताना पाहून अंजली आणि मामाला खूप आनंद होईल. हळूहळू ईश्वरी सुद्धा अर्णवच्या प्रेमात वेडी झालीये हे त्यांना समजणार. पण त्यांचा हा आनंद पाहून राजेशचा मात्र चांगला जळफळाट होईल. काहीही झालं तरी मी माझ्या इंदोरी जिलेबीला त्या अर्णवपासून दूर करणार असा विचार तो करू लागेल. मग आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या रोमांच पुढे काय होईल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप खूप धन्यवाद.